ठाण्यात भटक्या कुत्र्याचे लसीकरण मोहीम, महिन्याभरात 2,000 श्वानांचे लसीकरण. ठाणे पालिका क्षेत्रात भटक्या श्वानांचा वाढता उच्छाद आणि त्यातून होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने भटक्या श्वानांचे लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. 14 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत मागील महिन्याभरात सुमारे 2,000 भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. शहरातील विविध भागात भटक्या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले, दुचाकीस्वारांच्या मागे धाव घेणे तसेच घोळक्याने हल्ला करण्याच्या घटना वाढत आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या हल्ल्याचे बळी ठरत असून मागील काही महिन्यात 6 जणांना भटक्या व पिसाळलेल्या श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर पालिकेने भटक्या श्वानांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती दिली. ठाणे शहराची लोकसंख्या सुमारे 26 लाखांच्या आसपास असून अंदाजे 50 ते 60 हजार भटके श्वान शहरात असल्याचे पालिकेच्या अंदाजात आहे. श्वानांची प्रजनन क्षमता लक्षात घेतल्यास दर महिन्याला सुमारे 250 ते 300 नव्या पिल्लांची भर पडत असून त्यामुळे श्वानांची संख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान लसीकरण झालेल्या श्वानांची ओळख पटावी, दुबार लसीकरण टाळता यावे तसेच कोणताही श्वान लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी लसीकरणानंतर त्यांच्या गळ्यात विशिष्ट रंगाचा बेल्ट परिधान करण्यात येत आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे मोहिमेला काही काळ ब्रेक लागला होता. मात्र निवडणुकीनंतर पुन्हा लसीकरणास सुरुवात करण्यात आली असून महिन्याभरात 2,000 श्वानांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.